पूर्ण गार झाला आता हा. माझ्याकडे ही बरणी काचेची, त्यात भरते मी. तोंड बारीक आहे त्यामुळं हळूहळूच करावं लागेल त्यात. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आपण बाजारातून पपया आणतो. हे बघा, ही मस्त पपई, पण मी ही बाजारातून नाही आणली. आमच्या शेजारच्या झाडाला भरपूर पपया आलेल्या, तर त्यांनी मला दिलेली ही पपई. हे बघा काय सुंदर आहे, खूप गोड पपई आहेत. काही वेळा काय होतं, पपई खाल्ली जात नाही, तशीच राहते. आज मग ती पपई आपण काय करते बघा, मी दाखवते तुम्हाला. या पपईचा आपण जाम बनवूया. ही पपई आधी सालं काढून चिरून घेते मी बारीक. हे बघा, साल काढून पपई चिरून घेतली. ही आता मी मिक्सरमधून काढून घेते. ही जास्त म्हणजे खूप पिकलेली नाही आहे, म्हणून मिक्सरमधून काढून घेते. जर खूप पिकलेली असली ना, तर तिला मिक्सरमधून नाही काढली तरी चालते. ही मी एकदा थोडीशी मिक्सरमधून काढून घेते. हे बघ, असा मस्त गर काढला पपईचा. शिजायला घालू आता आपण कढईमध्ये. तूप घालते मी आधी या कढईमध्ये. गर घालते आता. एकसारखा हलवत राहायचं. रंग बघा किती छान आलाय त्याला. शिजतंय तसं तसं ते रटरट करते बघा. मी अजून यात काही साखर वगैरे अजिबात टाकलेली नाही. थोडीशी टाकणार आहे, कारण पपई खूप गोड आहे. अर्धी वाटी साखर घालते मी यात, फक्त जास्त नाही घालणार आहे. आणि हे गार झाल्यावर मी तुम्हाला दाखवेन. हे बघा, हा आपला पपईचा जाम तयार झाला. एखादी गुठळी राहिली असली तरी ती शिजून जाते. हा चांगला गार झाला की मग एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा. 6 महिने म्हटलं तरी छान फ्रीजमध्ये हा राहतो. कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, हा आपला पपईचा जाम तयार. पपई पूर्ण कधी कधी खाल्ली जात नाही, कधी कधी जास्त पिकते. मग त्यावेळेला असा पपईचा जाम करायचा. हा बघा, हा आपला मस्त पपईचा जाम तयार झाला आहे. कसा वाटला कमेंट करून सांगा. माझे असेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.